कृष्णा उपस्थित सर्व वृंदांचं आजच्या या आपल्या शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आजचा जो आपला विषय आपण घेतलेला आहे त्याचं नाव काय आहे? वारीचं गूढ रहस्य. आता नुकतीच आषाढी एकादशी झाली आणि त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर सुंदर असं वारी म्हणजे लोकांनी पंढरपूर येथे तीर्थाटन केलं. मग आता वारी झाल्यानंतर वारीचं गूढ रहस्य का घ्यायचं? कारण की ते काहीतरी निश्चितच गूढ आहे ते आपण आज समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण की रहस्य म्हटलं की लोकांना आवडतं नाही का? प्रत्येक गोष्टीचं रहस्य काय आहे हे जाणण्याची आपल्याला पहिल्यापासूनच तीव्र इच्छा असते. तो वारी म्हटलं तर वारीचा डेफिनेशन काय म्हणता येईल? व्याख्या. वारी म्हणजे काय म्हणून सांगता येईल? आपण वारी शब्द ऐकलाय का सगळ्यांनी? ऐकलाय ना? जसा आपण म्हणतो दवाखान्याच्या वाऱ्या घेतोय. आता पावसाळा चालू झालाय, डेंग्यूची साथ आहे, वाऱ्या चालू आहेत, कोर्ट कचेऱ्यांच्या वाऱ्या है ना. याचा अर्थ काय? वारी म्हणजे काय? वारंवार जाणे येणे, जाणे येणे, जाणे येणे म्हणजे वारी. त्याचप्रमाणे वारी म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या अर्थ घेतला तर पांडुरंगाच्या भेटीला प्रत्येक एकादशीला हा वारकरी जातो. पंढरपूरला त्यांचं दर्शन घेतो आणि येतो. आणि प्रत्येक एकादशीला नाही जमलं तरी दोन महत्वपूर्ण एकादशी आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगभरामध्ये आहेत. कोणती? आषाढी एकादशी आणि कार्तिकी. आषाढी कार्तिकी भक्त चंद्रभागेमध्ये स्नान जे करते. तर या दोन एकादशी तर आहेतच. मग वारीचा जर आपण अर्थ घेतला तर काय आहे? पंढरपूरला जाणे, तिथं पांडुरंगाचं दर्शन घेणे आणि पुन्हा येणे. झाली का वारी? झाली ना? झाली का नाही? हेच आहे की वारी? तर दुसरं काय आहे? अजून काय? तर दुसरं काय आहे का? बहुतांशी लोकांची वारी हीच आहे. आता सर्वजण जाऊन आलेत, पंढरपूरला गेले, जाऊन आले, आता कार्तिकला परत जातील, दर्शन घेतील, येतील. इथपर्यंतच आपण सर्वांना जवळजवळ 99% लोकांना वारीचा अर्थ म्हणजे काय एवढंच माहित आहे. मग थोडस जर आपण शास्त्राध्ययन केला आणि थोडं खोलवर विचार केला तर वारी म्हणजे काय आपण ते पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर काहीतरी गूढ रहस्य असलं पाहिजे. भगवंतानी जर असं नियोजन केलेलं आहे तर वारी मध्ये काय गूढ रहस्य आहे हे आपण जाणून घेऊया. तर एक गूढ रहस्य याचं पण सांगा मला. ही कशाची बाटली आहे? बोला, काय कन्फ्युज आहे का? काय आहे ते? ज्यूस आहे. चला ठीक आहे, पहिलं उत्तर खरं बरोबर आलं. कुठला ज्यूस आहे? हा, कोणता ज्यूस आहे? कुठला? आंब्याचा एक जण म्हणते. अजून कोण? पाइनएप्पल. अजून कुठला ज्यूस असू शकतो? संत्र्याचा ज्यूस असू शकतो आहे ना. पण हे ठरवणार कोण की ज्यूस कोणता आहे? कसं करणार आपल्याला हा ज्यूस बरोबर कोणता आहे सांगा. पिल्यानंतर आणखी बीट पिता सांगायचं. वास पण नाही, तू वास येतोय त्याचा. रंग तर मग ऑरेंज पण एकसारखा दिसतो, मँगोचा पण एकसारखा दिसतो. कोणीतरी बोललं आता बरोबर उत्तर. बोला, कोण बोललं? जोरात बोला. लेबल आहे ना. जर त्याच्यावरती असा लेबल असेल तर कोणता ज्यूस आहे? मँगो ज्यूस आहे. कन्फर्म झालं आहे ना. म्हणजे ज्याने फॅक्टरी तयार केली त्यानं ज्यूस वर, बॉटल पण वर एक लेबल लावून दिला. काय दिला? मँगो ज्यूस. आता कन्फ्युजन आहे का? काय नाही. तसंच इथं एक सृष्टी तयार केलेली आहे. काय आहे? सृष्टी आहे. आणि या सृष्टीमध्ये आपण सर्वजण राहतोय. आता या सृष्टीमध्ये आपण जे सर्वजण राहत आहोत, आपल्या सर्वांचा एकच शोध आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत एक शोध घेतो. कोणता शोध सांगा? सुखाचा शोध. बरोबर आहे का? कुठला दुसरा शोध घेतोय आपण? सुखाला सोडून आणखी कोणी दुसरा शोध घेते का? इथं
भगवंताचा शोध. बर, अजून काय? तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत उत्तर एकच आहे की व्यक्ती काय करतोय? सुखाचा शोध घेतोय. जे काय कार्य आपण करतोय, आनंद मिळावा, सुख मिळावा, मोज मजा मिळावी म्हणूनच सर्व सृष्टी ही चाललेली आहे. काय शोधत आहे आपण सर्वजण? जोरात बोला, काय शोधतोय? सुख शोधतोय. ही सृष्टी कुणी बनवली? कुणी बनवली? भगवंताने लेबल लावला आहे. आता काय करायचं? शोधतोय काय? सुख. आणि भगवान म्हणतात दुःखालयम अशाश्वतम. म्हणजे इथं एक लेबल लावलेलं आहे की तुम्हाला दुःख मिळणार, दुःखाचा आलय आहे. आणि अशाश्वतम, कोणतेही मोक्ष शाश्वत नाही. मग आपण म्हणाल की भगवंत एवढा निष्ठुर आहे का की आम्हाला आपल्या इकडे पाठवून दिले, स्वतः आपला मोज मजा चालली आहे, वैकुंठामध्ये आनंद घेत आहे, आम्ही का कष्ट भोगतो इथं? त्यासाठी कधी पण अपूर्ण नॉलेज नाही घ्यायचा. हा श्लोक पूर्ण वाचला पाहिजे आपण. त्यामध्ये काय लिहिले पहा? मां वृत्ते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नानुभवन्ति महात्मानः संसिद्धि परमागता. After attaining me, the great soul who are yogis in devotion never return to this temporary world which is full of miseries because they have attained the highest perfection. तर इथं सांगताना काय सांगितले भगवंतांनी जर श्लोक वाचला तर, जी लोक मला प्राप्त करतात, जे संत लोक आहेत, ते पुन्हा या दुःखालय आणि अशाश्वत जगतामध्ये परतून येत नाही. त्या संदर्भात हा वाक्य येतं की काय? दुःखालय अशाश्वत. ह्याचा अर्थ काय झाला? टेम्पररी वर्ल्ड. म्हणजे हे जग कसं आहे? तात्पुरतं आहे. आता हे जग तात्पुरतं आहे हे सिद्ध झालं. मग हे जे जग तात्पुरतं आहे, हे कशासाठी याची निर्मिती झाली? त्याला एक नाव आहे. काय नाव आहे? मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे काय? मृत्यू वारंवार होतो. वारंवार होणार का निश्चित होणार? गॅरंटेड होणार. असा एकही व्यक्ती नाही जो मरणार नाही. सगळे मरणार आहे. बरोबर आहे. म्हणून याचं नाव आहे मृत्यूलोक. बरोबर. आणि इथं दिलेली आहे एक सायकल. कोणती? जन्म आणि मृत्यूची. जन्म घ्यायचा, एक तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला शरीर मिळेल. जास्त काम असणं आहे तर कबुतराचं शरीर मिळेल, ज्या झोपायची अजगराचं अस्वलाचं मिळेल, मांसाहार करायचे सिंहाचं वाघाचं मिळेल, आकाशात उड्डाण घ्यायचे गरुडाचं मिळेल. असे भगवंतांनी 84 लक्ष ड्रेसेस ठेवले. किती? 84 लक्ष. फक्त काय करायचे? जन्म घ्यायचा, त्या शरीरामध्ये प्रवेश करायचं, मरायचं, परत जन्म घ्यायचा. किती सुंदर आहे ना सायकल. आवडतं सगळ्यांना? किती जणांना आवडतं ही चक्र? किती जणांना? कुणालाच नाही. सुंदर आहे की ते. वेगवेगळे बघा. आणि म्हातारा झाली भगवंताने अशी सोय केली की शरीर सोडायचे लगेच. उजलेलं शरीर देणार नाही तुम्हाला, नवीन मिळणार लगेच पुढच्या जन्मात. म्हातारा शरीर मिळत नाही कोणालाच. दुसरा जन्म घेतला की नवीन शरीर मिळणार, नवीन योनी मिळणार. आवडली का सायकल? नाही आवडली आहे ना. आपल्याला आवडत नाही मरायला, जगायला. मग ह्या जगाची निर्मिती मृत्यूला बनवलेला आहे. ही सायकल दिलेला आहे. प्रश्न येतो का नाही? दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई, काहे को दुनिया बनाई. कवी लोक अशी गीत लिहित राहतात, पण प्रश्नाचं उत्तर शोधत नाहीत. नुसती गीत लिहायची आणि लोकांना ऐकवत असायचं. आपण पण दुःखी होऊन जात राहतो. का बनवली दुनिया? काय उद्देश आहे? आपण शोध कोणी घ्यायचा? शोध पण घेतला पाहिजे. तर हे जग आहे आणि या जगामध्ये जन्ममृत्यू चक्र चालत राहणार आहे. आणि ह्या जगाचा उद्देश काय आहे की पुन्हा या चक्राला तोडून जायचे. म्हणून म्हणले चुकवी जन्म मृत्यूची फेरी तीच खरी वारी. तर वारी म्हणजे नुसती वारी नाही, जाणे, दर्शन घेणे आणि येणे. वारी म्हणजे आपल्याला असं झालं पाहिजे काही की आपली जन्म मृत्यूची फेरी चुकली पाहिजे आणि आपण पुन्हा कुठे गेलं पाहिजे? बॅक टू गॉड हेड. म्हणजे स्व घरी धामी, स्वगृही, स्वतःच्या घरी गेलं पाहिजे. एक प्रश्न पुन्हा, आपल्यापैकी किती जणांना स्वतःच्या घरात राहायला आवडतं किंवा भाड्याच्या घरामध्ये? स्वतःच्या घरामध्ये राहायला किती जणांना आवडेल? हात करून. सगळ्यांना आवडते ना. भाड्याचा नाही आवडत है ना. आणि समजा हे जे घर आहे, स्वतःचं घर आहे आपलं, आता या घराला जर सोडायची वेळ आली समजा,
तर आपण आनंदाने केव्हा सोडू हे घर? त्याच्यापेक्षा उत्तम घर मिळालं. हा बरोबर, चांगलं उत्तर देतात तुम्ही. ह्याच्यापेक्षा जर चांगलं घर मिळालं तरच आपण हे घर सोडणार. तर हे जे घर आहे याला सांगितलेलं आहे की एक टेम्पररी आहे. कसं आहे? तात्पुरतं आहे. जसं भाड्याचं घर कसं असतं? तात्पुरतं. मालक म्हणाला चलो भागो याचे की पळायचं तिथनं, है ना? नाही पळाला तर लात मारून बाहेर काढलं जातं. मग आपल्याला कुठलं घर शोधायचे? परमानंट हाऊस पाहिजे, जिथून आपल्याला लात मारून धक्का मारून कुणीही बाहेर काढणार नाही. आणि ते घर आहे कुठे? वैकुंठात, गोलोकमध्ये. तर वारी म्हणजे काय? वारीचं गूढ रहस्य हेच आहे की आता आपण आषाढीला जाऊन आलेलो आहोत आणि आता पुन्हा कार्तिकी एकादशीला आपण जाणार आहोत. वारी संपलेली नाही, वारीची सुरुवात झालेली आहे. भगवंत शयन झालेले आहे, भगवंताने शयन केलेलं आहे आणि आता या शयन झालेले भगवंत पुन्हा उठणार आहेत. तर ह्या उठण्यामध्ये आपल्याला हे परमानंट घर जे शोधायचं आहे. म्हणून म्हणले या घरापासून ते त्या घरापर्यंतचा प्रवास म्हणजे वारी. तर हे वारीचं गूढ रहस्य आपण समजून घेतलं पाहिजे. आता विषय असा आहे की भगवंत आपल्याला काही मदत करतात का? प्रवास मोठा आहे. इथून आपल्याला अयोध्येला नाही जायचं, ना अमेरिकेला जायचे, ना चंद्रावर, ना मंगळावर. हा एवढा मोठा प्रवास आहे की आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचा आहे. का? कारण या ब्रह्मांडाचं आवरण फोडून नंतर कैलाश लोक, विरजा नदी पार करून वैकुंठ लोक पार करत करत गोलोक खूप लांब आहे. आणि एवढ्या लांबचा प्रवास करताना निश्चितपणे आपल्याला मदतीची आवश्यकता आहे. आणि सर्वोत्तम मदतगार कोण आहेत? भगवंत आहेत. मग भगवंत काय मदत करतात का आपल्याला? ह्या तिथं करतात. कसे करतात? पण आपण विसरलेलो आहोत ती मदत. भगवंताने आपल्याला दिवस दिलेले आहेत, त्याचा ब्रह्ममुहूर्त दिलेला आहे. त्यामध्ये बहुतांश आपण सर्वजण झोपलेला असतो, दिवस वाया गेला. आठवड्याला सत्संग दिलेला आहे, त्यातले भविष्य सत्संग आपण दांड्या मारतो. 15व्याला एकादशी दिलेली आहे. मला वाटतं इस्कॉन मध्ये येण्यापूर्वी आषाढी कार्तिकीच एकादशी लोक बहुतांश करत होते, है ना? महिन्याची जी एकादशी, 15 दिवसाची एकादशी कोण करतच नव्हतं. एकादशीचं महात्म्य पण माहित नव्हतं. तर एकादशी दिली. आणि महिन्याला फेस्टिवल आहेत तसं पाहिलं तर तसं पाहिलं तर भगवंतांनी काही कमतरता केलेली नाही. जानेवारी महिन्यामध्ये पाहिलं मकर संक्रांती येते, फेब्रुवारीमध्ये आलो की आपण लगेच अद्वैत आचार्यांचा प्राकट्य दिवस आहे, नंतर नित्यानंद त्रयोदशी, गौर पौर्णिमा, प्रभू रामचंद्र रामनवमी आली. त्यानंतर आपण पाहतो की अशीच नरसिंह भगवंतांची नरसिंह चतुर्दशी आली. तर लगेच पाहता पाहता चातुर्मास येतो, आषाढी, कार्तिकी, असे अनेक प्रकारचे 12 महिने 12 फेस्टिवल चालू असतात. अनेक फेस्टिवल चालू आहेत, उत्सव आहेत. नंतर काय दिले? भगवंतांनी ग्रंथ दिलेत, संत दिलेत. तसं पाहिलं तर भगवंतांनी कोणत्याही बाबतीत कमतरता केलेली नाही. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर हे मृत्यूलोक किंवा या जगताचा उद्देश एकच आहे, बनवायचा. का बनवले हे जगत? एकच कारणासाठी की इथं आलेल्या व्यक्तींनी पुन्हा माघारी आपल्या घरी यावं. तसं पाहिलं तर भगवंतांना आपली गरज आहे का? बिलकुल नाही. का नाही? कारण की एवढा मोठी जी सृष्टी आहे त्यामधला 1/3 भागच हा भौतिक जगत आहे. बाकी सर्व वैकुंठ लोक आहे. वैकुंठ तर फार मोठा आहे भगवंता. आणि तिथं भगवंत, दुसरी गोष्ट, भगवंत आत्माराम आहेत, त्यांना कुणाचीच गरज नाही, स्वतःमध्ये आनंद घेणार आहे. तरी सुद्धा भगवंत आपल्यासाठी काळजी करतात आणि म्हणूनच त्यांना आपण माऊली म्हणतो. आणि म्हणून भगवंतांनी आपल्याला वेगवेगळ्या मदती दिलेल्या आहेत. तर ह्या भौतिक जगाचा उद्देश एकच आहे की भगवंताची प्राप्ती करणे. मग भगवंत आपल्याला मदत कशी करतात? हे तर झाले आपले फेस्टिवल्स आहेत. परंतु जर पाहिलं तर भगवंतांचा एक प्लॅन आहे. काय म्हणतात त्याला? 4 मंथ प्लॅन, 4 महिन्याचा प्लॅन दिलाय. कसा दिलाय? तर आपल्याला दिले टोटल 12 महिने. किती? 12 महिने. त्यामध्ये जे 4 पहिले आहेत चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, आणि शेवटचे 4 मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. यामध्ये तुम्ही काय करायचे? संसार, यासाठी आपण आलो तिथं, या तुरुंगामध्ये ज्यासाठी आलो, या भौतिक जगतामध्ये आलो, त्यासाठी किती महिने दिलेत? 8 महिने दिलेत. पहिले 4 आणि शेवटचे 4. आणि मधले 4 दिलेले आहेत, जे कोणते आहेत? श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक. म्हणजे आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी
हे जे 4 महिने आहेत त्याला म्हणतात चातुर्मास. तर हे जे चातुर्मास आहे ते खास करून आपल्यासाठी दिले भगवंतांनी. कशासाठी? आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा आपल्या वैकुंठामध्ये घर बांधण्यासाठी. घर बांधताना आपल्याला मटेरियल लागतं आहे ना. काय लागतं? स्टील लागतं, विटा लागतात, वाळू लागते प्रत्येक, आणि ते सर्व गोळा करायचं असतं. आता ते आपण मटेरियल केव्हा खरेदी करतो? जेव्हा स्वस्त असेल. तर या 4 महिन्यामध्ये आपल्याला ते मटेरियल गोळा करायचे. कोणतं मटेरियल? जेणे आपण वैकुंठामध्ये घर बांधू शकू. तर आपल्यापैकी किती जणांना वैकुंठामध्ये घर बांधण्याची इच्छा आहे? 4, 5, 6, 7, मागच्याना नाही बांधायचं होतं. सगळ्यांना बांधायची इच्छा आहे? हरी बोल म्हणा. हरी बोल बोलाय. आता मार्ग सांगायचंय. सांगू का मार्ग? तर वैकुंठामध्ये घर बांधायचे बघा. इथं नाही, भौतिक जगामध्ये घर बांधताना सुद्धा त्रास होतो, भरपूर खर्च येतो है ना. मानसिक त्रास असतो, शारीरिक त्रास असतो, आर्थिक त्रास असतो, सगळे त्रास होतात. तर वैकुंठामध्ये जर आपल्याला परमानंट घर बांधायचे, आणि कसं परमानंट, त्यासाठी मटेरियल गोळा करायची संधी या 4 महिन्यामध्ये भगवंत देतात. तर या 4 महिन्यामध्ये भगवंतांनी सांगितले 4 गोष्टी करायला. किती? 4च गोष्टी करायच्या. या 4 गोष्टी केल्या तर कन्फर्म होणार आहे आपलं वैकुंठातलं घर. पहिली गोष्ट सांगितली त्यांनी, तप करायचा. 4 महिन्यामध्ये काय करायचे? तप करायचा. दुसरी गोष्ट सांगितली साधना करायची. काय करायचे? तिसरी गोष्ट सांगितली सेवा करायची. काय करायचे? आणि चौथं आहे सदाचार. या 4 गोष्टी केल्या तर सहज, अगदी सहज भगवत प्राप्ती होऊ शकते. वैकुंठाला कोणताही व्यक्ती जाऊ शकते. असं म्हणता येत नाही की फक्त तुकाराम महाराज गेले. आपल्यातला प्रत्येक जण तुकाराम बनू शकतो जर हे सर्व आपल्यामध्ये असेल. का भगवंताची इच्छा आहे की प्रत्येकानं तुकाराम बनावं, आणि त्यांची इच्छा आहे की प्रत्येकाने भगवत धामी यावं. परंतु ज्या वेळेला ह्या 4 गोष्टींचं नाव ऐकलं जातं आपल्या मनात एक प्रश्न येतो, किंवा बरेच जण म्हणतात आमच्याकडे काय वेळ नाही. भगवान त्याचं उत्तर देतात. भगवान म्हणतात मी तुम्हाला दिले 24 तास. किती? 24 तास. या 24 तासाला आपण 3 भागामध्ये भागलं तर आपल्याकडे 8 तास येतात. 8, 8, 8 त्रिक 24. पहिले 8 तास भगवान म्हणतात तुम्हाला दिले तुमच्या शरीरासाठी. 6 तास झोपा, 2 तास शरीराचे लाड करा, काय करायचे 8 तास. पुढचे 8 तास दिले संसार करण्यासाठी, तुमचं काम धंदा काय असेल म्हणून 8 तासाची शिफ्ट असते ना कंपनीमध्ये, पण 8 तास दुकान चालवतो आपण. पहिले 8 तास कशासाठी? शरीरासाठी. दुसरे 8 तास संसारासाठी. मग तिसरे 8 तास कशासाठी आहेत? आहे ना, कशासाठी आहेत? भक्तीसाठी, साधनेसाठी. सकाळचे 4 तास, संध्याकाळचे 4 तास. तर आपण म्हणू शकत नाही आमच्याकडं वेळ नाही. भगवंतांची नियोजनच असं या सृष्टीचं की तुम्हाला केवळ आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. पहा, तर 12 महिन्यातले 4 महिने आध्यात्मिक प्रगतीसाठी सांगितले. दिवसातले 24 तास दिले, त्यातले पण 8 तास सांगितले आध्यात्मिक प्रगतीसाठी. एवढंच नाही, जर वर्णाश्रम पद्धती बघितली, व्यवस्था पाहिली, त्यामध्ये ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास यामध्ये केवळ आध्यात्मिक प्रगतीसाठी वेळ आहे. एकच आश्रम आहे गृहस्थ आश्रम, तो पण केवळ 25 वर्षाचा, त्यामध्ये संसार करायचे. बाकीचे 75 वर्ष काय करायचे? काय करायचे? आध्यात्मिक प्रगती करायचे किंवा आपलं वैकुंठात घर बांधण्यासाठी धडपडायचे. म्हणजे जर एकूण व्यवस्था पाहिली, एकूण या जगाचं चित्र पाहिलं, तर या जगाचा उद्देश एकच येतो की काय केलं पाहिजे? प्रत्येकानं धडपडलं पाहिजे. कशासाठी? भगवत धामामध्ये जाण्यासाठी. तर या सृष्टीचा एकमेव तोच उद्देश आहे. तर सर्वजण तयार आहेत? अरे हो. तर पहिली करायची आहे तप. तप म्हणजे काय? तापमान, तपस्या. जेव्हा सोनं तापवलं जातं अग्नीमध्ये तेव्हा ते काय होतं? काय होतं? शुद्ध होतं. महत्वाचं आहे ना, पूर्ण शुद्ध होतं. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जीवनामध्ये जेव्हा तप येतो, तपस्या येते, त्यावेळेला तो काय होतो? पूर्ण शुद्ध होतो. आणि शुद्ध झाल्याशिवाय आपण भगवत प्राप्ती करू शकत नाही, म्हणून शुद्ध होणं आवश्यक आहे. आता शुद्ध कसं व्हायचे? आपल्याला किती शरीर आहेत? आता ही बरीच चर्चा झाली नाही का?
हे कोण आहे? आपण आहे, आपण आहे ना. आणि हे बाहेरचं सूक्ष्म आणि हे स्थूल शरीर. तर हे दोन शरीर आहेत. तर तपस्या सुद्धा या दोन शरीराची करायची. पहिलं शरीर कोणतं आहे? डोळ्यानं दिसणारं स्थूल शरीर, त्यासाठी तपस्या सांगितली. चातुर्मास मध्ये आता मागच्या रविवारी चालू आला चातुर्मास. भगवान म्हणता काय करू नका, तपस्या करायची नाही. या शारीरिक तपस्यासाठी पहिल्यांदा एक वस्तूचा त्याग करा. प्रत्येक महिन्यामध्ये काय बघा, छोटी छोटी गोष्टी मागितल्या भगवंताने आपल्याला कल्टिवेट करायला. पहिल्या महिन्यामध्ये पालेभाज्या सोडा, दुसऱ्यामध्ये दही सोडा, तिसऱ्यामध्ये दूध, चौथ्यामध्ये डाळी, उडीद डाळ वगैरे. तर छोटीशी तपस्या मागितली, काय एवढी तपस्या करा. दुसरं सांगितलेलं आहे की झोप काय करायचे? भरपूर घ्यायची, झोप कमी घ्यायची आहे, ती एक तपस्या करायची. तिसरं सांगितलंय खाणे, एकावळ करायची असते चातुर्मास मध्ये. तर एकावळ करा तुम्ही, किंवा कमीत कमी आहार घ्या. ही शारीरिक तपस्या आहे. आणि ब्रह्मचार्य व्रताचं पालन. तर हे चार गोष्टी जर केल्या तर आपलं पायाखांदाची मदत होईल. वैकुंठामध्ये जे घर बांधणार आहे ना, त्याची पायाभरणी जर करायची तर 1 2 3 4 या 4 गोष्टी करायच्या आहेत. आहे का तयारी सर्वांची? आता आठवडाच गेलाय तेव्हा अजून आपल्याकडे भरपूर अवकाश आहे. 4 महिने, या 4 महिन्यामध्ये या 4 गोष्टी करायच्या आहेत. ही झाली कशाची तपस्या? या शरीराची. जे शरीर दिसते पंचमहाभूताचं आहे, या शरीरासाठी ही तपस्या आहे. दुसरं शरीर कोणतं आहे आपलं? मन, बुद्धी आणि अहंकार. आता ही मन, बुद्धी आणि अहंकार याची ही तपस्या सांगितलेली आहे. काय आहे? पहिली तपस्या आहे मन. मनाची तपस्या करायची. आता हे मन कसं आहे हो? मनाचा स्वभाव आहे चंचल आहे, एका ठिकाणी स्थिर राहत नाही. म्हणून या मनाला भगवान म्हणतात मन मनाभव मद बघतो मध्याची माम नमस्तो. या 4 गोष्टी जर केल्या त्या मामविषयीची सत्यम दे प्रतिजाने प्रियोसी में, तुम्हाला अत्यंत प्रिय होतो. तर हे जे मन आहे, हे मन चंचल आहे, धावत राहतं. म्हणून अर्जुन पण म्हणतो की भगवंता मी एक वेळ वाऱ्याला थांबू शकतो पण मनाच्या वेगाला थांबू शकत नाही. चंचल हे मन कृष्ण. तर या मनाची तपस्या आहे. काय तपस्या आहे? हे मन पळणार. कसं पळणार? ज्यावेळेला आपले हात आपण 2 वर करणार, म्हणणार हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मनाला स्वतःच्या विचारा की तुमचं मन ह्या 16 अक्षरावर आता एका मंत्रामध्ये होतं का? कोण इकडं पाहत होतो, कोण तिकडं पाहत होतो, कोण घरी गेलेलं होतं. हे 16 अक्षरी मंत्र म्हणेपर्यंत अर्धा मिनिट पण नाही लागला. त्यामध्ये आपलं मन 16च्या 16 शब्दावर होतं का? होतं नाही. मग ही तपस्या आहे मनाची की ही मन पळणार. धावलं, पकडायचं, आणायचं, पळणार, पकडायचं, आणायचं. म्हणजे प्रत्येक वेळेला हे यज्ञकुंड आहेत, ह्या जिभेद्वारा आहुती घालायची. यज्ञामध्येच, कुंडामध्येच गेली पाहिजे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे गेले असं. तर ही तपस्या राहणार आहे मनाची. कशी तपस्या आहे? मनाची. म्हणजे या मनाला सवय लावायची आहे की तू हरिनामावर ध्यान केंद्रित कर. एवढं केलं तर भरपूर झालं. दुसरी तपस्या आहे इंटेलिजन्स, बुद्धी. हा रथ पाहिजे सर्वांनी. तर या रथामध्ये कोण आहे? मी आहे म्हणायचं. कोण आहे? ही कोण आहे? कोण आहे? मनच आहे. त्यामुळेच फसताय तुम्ही सगळे. हे बुद्धी आहे, बुद्धी. हे कोण आहे? लगाम आणि 5 इंद्रिय आहेत. तर प्रश्न असा आहे की कुणी कुणाला पकडलंय? बुद्धीनं मनाला पकडलंय, इंद्रिय नाही. इंद्रिय कुठं आहे? लगाम. ही लगाम आहे, लगाम. घोड्याची. घोडा कशी, इंद्रिय कशी कंट्रोल होणार? घोडे कशी कंट्रोल होणार? लगामद्वारे, मनाला. मग या बुद्धीनं मनाला पकडलं पाहिजे. आपली अवस्था अशी आहे की ही लगाम वर आहे, बुद्धी खाली आहे. मन बुद्धीला पकडतं. काय करते? मन म्हणतो. म्हणून आपल्या मनामध्ये माझ्या मन असं म्हणते की असं कर, आणि एक मन म्हणते. माझे मन 2 मन आहेत मला म्हणतो. 2 मन नसतात. एक बुद्धी असते आणि एक मन असतं.
मन सांगत असतं की अरे नको जाऊ, पाऊस भरपूर पडतोय सत्संगाला. बुद्धी म्हणते गेलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. मग आपण ऐकतो कोणाचं? मनाचं आहे. बुद्धी सांगते की रात्री 7च्या नंतर खाऊ नये. मन म्हणतं भूक लागली, आपण इच्छा नसतानाही खातो. कोण सांगत असतं हे सगळं? मन सांगत असतं. तर मनाची तपस्या, बुद्धीची तपस्या म्हणजे या बुद्धीला हितस्थिर करणे. आता बुद्धी आणि मन असं आहे, तर हे मन आहे आणि खाली बुद्धी गेलेली आहे. आता असं आणायचे, ज्या वेळेला बुद्धीवर येईल आणि मन खाली जाईल, ती म्हणजे काय आहे? बुद्धीची तपस्या. म्हणजे बुद्धीद्वारे कार्य करते. म्हणून बुद्धीला काय नाव दिलेलं आहे? विवेक बुद्धी. बुद्धीला माहित असतं चांगलं काय, वाईट काय. मनाला माहित नसतं. मन काही सांगत असतं आपल्याला, असं कर तसं कर, पण बुद्धी सांगत असते नाही हे चुकीचं आहे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. पण आपलं उलट होतं, कारण मन आपल्यावर नियंत्रण करत असतो. तर ही झाली बुद्धीची तपस्या. त्यानंतर काय आहे? अहंकार. कोण आलं? अहंकार. अहंकार म्हणजे काय? आपल्याला 2 प्रकारचे अहंकार आहेत. किती? एक आहे खरा आणि दुसरा मिथ्या म्हणजे खोटा अहंकार. आता अहंकाराची तपस्या काय असणार हो? जो खोटा अहंकार आहे तो काय सांगतो? तो म्हणतो की मी म्हणजे सर्वस्व आहे. कोण आहे? आय एम द बॉस. तर या 4 महिन्यामध्ये आपला मिथ्या अहंकार आपल्याला नेहमी सांगेल की तू म्हणजे कोण आहे? भगवंत आहेस. म्हणतो ना ईश्वर अहम अहम भोगी सिद्धो अहम बलवान सुखी. हा असुरांचा मंत्र आहे. ईश्वर अहम अहम भोगी सिद्धो अहम बलवान सुखी. म्हणून मी बलवान आणि सुखी आहे. परंतु जे भक्त असतात ते म्हणतात दास कोरी देही वेतन मोर प्रेमधन. हे भगवंता मला तुमचा दास बनवा आणि मला एक वेतन द्या, सॅलरी द्या. काय? प्रेमधन. म्हणजे जर आपल्याला अहंकाराचा तपस्या करायची तर आपल्याला या मिथ्या अहंकारापासून ते खऱ्या अहंकारापर्यंत प्रवास करायचे. हिथं आपण स्थित राहिलं पाहिजे. म्हणजे सदैव नम्र राहिलं पाहिजे. आपला स्वरूप जी आहे ती जाणलं पाहिजे. तर जीवेचं स्वरूप काय आहे? कृष्णेर नित्यदास. आणि जर असं झालं तर मग मन मना कुठं रमणार आहे? भक्तीमध्ये. म्हणून म्हणतात बघा कसं आहे? तृणादपि सुनीचेन तरुरूपी सहिष्णुना अमानेन मान देन कीर्तनीय सदाहरी. कोणता व्यक्ती कीर्तन सदाहरी करू शकतो? जो स्वतःला मानाची अपेक्षा करत नाही आणि इतरांना मान द्यायला सदैव तयार राहतो. इथं काय होतं? इथं असं केल्यामुळे काय होतं? मन जे आहे, अहंकार आहे, तो खाली जातो आपला आणि खरा अहंकार वर जातो. मिथ्या अहंकार जो आहे त्याला ठेस लागते याच्यामुळे. तर या 4 महिन्यामध्ये ह्याची आपल्याला तपस्या करायची आहे. तर पहिला भाग संपला. त्यामध्ये काय पहिला पण तपस्या. कोणत्या शरीराची? 2 शरीराची. पंचमहाभूताचे शरीर आणि सूक्ष्म शरीर. पंचमहाभूताच्या शरीरासाठी आपण 4 घटक पाहिले. काय? आहार. आहारावर कंट्रोल करायचे. 4 गोष्टीचा त्याग करायचा. कमी झोप आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन. दुसरं मन, बुद्धी आणि अहंकार. मनाची तपस्या काय आहे? मनाला पकडून आणणे हरिनामामध्ये. बुद्धीची तपस्या काय आहे? बुद्धीद्वारे सर्व कार्य करणे. आणि अहंकार म्हणजे मिथ्या अहंकाराला दाबून खरा अहंकार बाहेर ठेवणे. साधना सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट करायची साधना. तर रूप गोस्वामी सांगतात की साधना करायची असेल तर भक्तीचे 64 अंग सांगितलेले. किती? 64. परंतु त्यामध्ये त्यांनी 6 रूपाने 5 अंग सांगितले. काय? ABCD. असोसिएशन, भागवतम, चांटिंग, जपा, धामवास आणि DT वर्कशीप. आता जेव्हा चैतन्य महाप्रभूने विचारलं की हे भक्तीचे 64 अंग आहेत, त्यामधलं 6 रूपाने हे 5 आहेत आणि या 5 मध्ये पण काय महत्वपूर्ण आहे जेव्हा असं विचारलं तर ते म्हणजे तार मध्ये श्रेष्ठ नाम संकीर्तन. आणि पहा की नाम संकीर्तन जे चॅन्टिंग आहे ते मध्यभागी ठेवले. भगवद्गीता जर आपण पाहिली तर भगवद्गीतामध्ये किती अध्याय आहेत? 18. पहिले 6 कर्मयोग, शेवटचे 6 ज्ञान योग आणि मध्ये काय दिले? भक्ती योग. तर तसंच हितं जे आहे हे जे चॅन्टिंग आहे, प्रयोग धर्म आहे, ह्याला सपोर्ट करण्यासाठी हे खालचे वरचे 4 अंग आहेत बरं का. तर तार मध्ये श्रेष्ठ नाम संकीर्तन. म्हणून आपण जर पाहिलं तर संत तुकाराम महाराज पण आपले काय म्हणतात बघा, या 4 महिन्यामध्ये एवढं काम केलं तरी भरपूर झालं. काय? घेई गही माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्याले डोळे सुख
पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना ते धाव घेई, राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. तर या 4 महिन्यामध्ये खरी तपस्या हीच आहे की आपले सर्व इंद्रिय भगवत सेवेमध्ये संलग्न ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग प्रश्न असा आता येतोय की ह्यानंतर दुसरं जे आहे ते आहेत ग्रंथ, यांची पण आपण अध्ययन केलं पाहिजे. तर वेद वाचले पाहिजेत. वेद वाचायचेत का? वेद किती जणांकडे आहेत? सगळ्यांकडे आहेत ना? नाही, ठीक आहे. मग वेदांचा सार दिलेला आहे भगवंतांनी. बघा किती कृपाळू आहे. काय दिले? श्रीमद भागवत, म्हणजे 18 पुराण जे आहेत त्यामध्ये 18वं पुराण जे आहे ते अमर पुराण कोणतं आहे? श्रीमद भागवत. प्रत्येकाकडे आहे का? वाचायला पाहिजे. पण वाचाल तर वाचा. तर हे भागवत दिलेले आहे. आता हे भागवत जे ग्रंथ आहे किंवा हे ग्रंथ आहेत त्यांचा उपयोग काय आहे? जपासाठी आपल्या, की जेव्हापर्यंत मनामध्ये संशय असतो तोपर्यंत आपली भक्ती व्यवस्थित होत नाही. म्हणून या शंकासुराला मारण्यासाठी भागवत आवश्यक आहे. मग काय सांगितलं? भिद्यते हृदय ग्रंथी भिद्यते छिद्यते सर्व संशया, की आपल्या हृदयामध्ये असलेले सर्व संशयांना नास्ताभूत करण्याची शक्ती कशामध्ये आहे? ग्रंथामध्ये आहे. म्हणून हे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. तसं पाहिलं तर तुकाराम महाराज म्हणतात पहा की ग्रंथांचा काय आपल्याला कशासाठी आहे? 4 वेद जयासाठी त्याचे नाम धरा कंठी. म्हणजे हे 4 वेद कुणासाठी आहेत? त्याचंच नाव तुम्ही कंठी धरा, मग भगवंतांचं आहे. न करी अनेक साधने कष्टासी का वाया गेला. दुसरं काही करायची आवश्यकता नाही. तुम्ही केवळ भगवंतांचं नामस्मरण करा. 18 पुराणांच्या पोटी नाम विना नाही गोटी. 18 पुराण जर वाचले तुम्ही तर त्यामध्ये पण 6 रूपाने पुन्हा काय येणार आहे? नामच येणार. गीता जेने उपदेशली ती विटेवरी माऊली. ज्यांनी भगवद्गीता सांगितली, गीतेचं ज्ञान दिलं, तेच भगवान कुठे उभे आहेत? पंढरपूरमध्ये उभे आहेत. तुका म्हणे सार धरी. काय करायचे? सार धरी. म्हणजे सार काय याचा? वाचे हरिनाम उच्चार. तर 6 रूपाने हरिनामच उच्चारायचे. परंतु हे हरिनामाचं मन लागण्यासाठी किंवा श्रद्धेने घेण्यासाठी आपल्याला ग्रंथांचं अध्ययन आवश्यक आहे. म्हणून ग्रंथ वाचायचे. पुढे सांगितलेलं आहे काय? दुसरा भाग साधू संघ असोसिएशन. आपण एबीसीडी पाहिजे ना. तर साधू संघ हा फार महत्वाचा आहे. कारण की जसा संघ तसा रंग असतो. आपण त्याच्या संगतीमध्ये आपण राहतो, तसंच आपण घडत असतो. साधूंच्या संघामध्ये आल्यानंतरच आपल्याला समजतं की काय आहे, की भक्ती काय आहे. तर या चातुर्मासामध्ये आपण पहिलं तर हरिनामाला घट्ट धरायचं आहे. दुसरं काय करायचं आहे? ग्रंथांचं अध्ययन करायचे, नित्य भागवत सेवा. आणि तिसरा साधूंचा संघ करायचा. साधूंचा संघाचा उपयोग काय होतो? की साधूंच्या संघामध्ये राहिलं की मनामध्ये तीव्र इच्छा, म्हणजे जी इच्छा ज्योती प्रज्वलित झाली भगवत धामात जायची ती कधी विजत नाही. म्हणून साधू संघ आपण भगवत धामात जायचा आपण प्रयत्न करतोय, बरोबर. तो प्रयत्न करण्यासाठी ती इच्छा तशीच जागृत ठेवण्यासाठी साधू संघ आहे. पहा तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. त्यामध्ये ते म्हणतात, क्षण शनी हाची करावा विचार. आता काय सांगितलंय? प्रत्येक क्षणाला विचार करा. आठवड्यातून एकदा, वर्षातून एकदा, दिवसातून एकदा असं नाही म्हणले. काय म्हणले? काय करायचे? करावा विचार. काय? तर हावया पार भव सिंधू, की हा भव सिंधू आहे, याला पार करण्यासाठी तुम्ही प्रत्येक क्षणाला विचार करा. मनुष्य देह हा जाणार सकळ. पुढे काय म्हणले ते? मनुष्य देह आहे आणि हा जाणारच. शंका आहे का? नाही. मनुष्य देह हा जाणार सकळ. पुढे फार महत्वाची गोष्ट बोलतात. काय म्हणतात ते? आयुष्य खातो काळ सावधान, की प्रत्येक क्षणाला आपण मृत्यूच्या जवळ चाललेलो आहोत. म्हणून हे विद्वान जन तुम्ही सावध व्हा. सावधान कुठं ऐकला शब्द? शुभ मंगल सावधान. मग सावधान म्हणजे काय? पत्नीपासून घाबरून पळून जायचे का पतीपासून घाबरून पत्नीने पळायचंय? सावधानचा अर्थ काय? जबाबदारी. की हे
पुत्र आता तू सावधान, जबाबदारी आली, संसाराची जबाबदारी आली, पत्नीची जबाबदारी आली, पुढे मुलं होती त्यांची जबाबदारी आली. तर जबाबदारी आलेली आहे म्हणून सावधान. आतापर्यंत आली लहर केला कहर, चाललं मोज मजा केली, आता नाही, आता जबाबदार हो. त्याचप्रमाणे मनुष्य जन्म मिळाला सावधान, वाया घालवता कामा नये. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा या मनुष्य देहाचा. खूप कष्टानंतर मिळाले, खूप वाट पाहायला लागली आपल्याला, अनेक 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 कोट्यावधी जन्म गेले आणि मग हा मनुष्य देह मिळाला. आणि हा देह मिळाल्यानंतर पण आता आपण सर्वजण 40, 50, 60 वर्षाच्या आसपास आहे. राहिलंय आयुष्य किती माहित नाही. एक क्षण, एक तास, एक दिवस, एक वर्ष कुणाला माहित नाही. म्हणजे असा हे दुर्मिळ आयुष्य मिळालंय आणि ते आता जाणार आहे. जाणार सकट आयुष्य खातो काळ. मग काय करायचं? संत संगती धरुनी आवडी, करावी तांतडी परमार्थी. म्हणून संतांच्या संगतीची आवड निर्माण करा. आणि काय होईल मग? तांतडी करावी तांतडी. इट्स अन इमर्जन्सी. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना जेव्हा विचारलं रूपादानी की गांधींचं आंदोलन चाललेलं आहे आणि तुम्ही ही कृष्ण भावना घेऊन आलेला आहे, भारत छोडो म्हणून चाललेलं आहे सगळं, कोण ऐकणार? ते म्हणजे सर्व थोटांग आहे, काही गरज नाही. खरी गरज आहे कृष्ण भावना. ही इमर्जन्सी आहे. सर्वजण आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत. कधी कोणाचा नंबर लागेल माहित नाही. म्हणून कृष्ण भावना ही तातडीची गरज आहे. जेव्हा मिळेल, जिथे मिळेल, जशी मिळेल त्या क्षणाला, त्या क्षणापासून सुरुवात केली पाहिजे हरिनाम घ्यायला आणि ते उतरवली पाहिजे जीवनामध्ये. आणि ही केव्हा होतं? ज्या वेळेला आपण साधूंच्या संघामध्ये येतो. आणि म्हणून या चातुर्मासामध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे मॅक्झिमम साधूंच्या संघामध्ये राहण्याचा, जास्तीत जास्त साधू संघ करण्याचा. आणि पहा इथं कथा येते भागवत मध्ये की नारद मुनी हे सांगतात की मी मागच्या जन्मी एक दासी पुत्र होतो. दासी पुत्र म्हणजे काय फार मोठा व्यक्ती नाही. भांडी करायची त्यांची आई कोणाच्या घराची का. आणि तिथं काही साधू लोक आले चातुर्मासामध्ये. चातुर्मासाचं महत्व पहा. आणि त्या 4 महिन्यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा नारद मुनी त्यांची सेवा करायचे. त्यांचे उच्चिष्ट प्राप्त केलं. आणि लाभ काय झाला त्यांना? ते नारद मुनी देव ऋषी नारद झाले. तो दासी पुत्र कोण झाला? देव ऋषी नारद. म्हणून ह्या चातुर्मासामध्ये जे काही आपण तपस्या करतो त्याचं फळ अगणित मिळतं आपल्याला. बंपर आहे, लॉटरी तिकीट लागलेलं आहे. हे 4 महिने फार महत्वाचे आहेत. तर ही जी साधू संघ आहे यासाठी फार महत्वाचा आहे. तर आता प्रश्न येतो की साधू म्हणजे कोण? संघ करायचे आपल्याला, बरोबर आहे. तर आपण साधू पण शोधला पाहिजे. प्रत्येक भगवाधारी साधू नाही, प्रत्येक जटाधारी साधू नाही, प्रत्येक दाढी वालवलेला साधू नाही, प्रत्येक जण हात तुरे घालून बसलेला साधू नाही, प्रत्येक जण आशीर्वाद देणारा साधू नाही, काशी यमुना इथे गेल्यानंतर भेटणारे असे व्यक्ती साधू नाही. साधू म्हणजे काय? वस्त्रावरून नाही समजत. तर साधू कसा समजायचा आपण? तर सुंदर कथा येते चैतन्य चरित्रामृत मध्ये. महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरी धाम येथे होते त्यावेळेला त्यांना भक्तगण भेटायला यायचे. संन्यास त्यांनी घेतलेला होता. तर तिथं पुलिया ग्रामचे भक्त यायचे आणि ते म्हणायचे की रथयात्रेच्या वेळेलाच यायचे. जसं आता मागच्या महिन्यामध्ये रथयात्रा झाली. रथयात्रेच्या वेळेला सर्व दिशेने भक्त याचे, एकत्र जमायचे, बैसायचे, गप्पा गोष्टी व्हायच्या, कीर्तन व्हायचं, हरिकथा व्हायची. आणि ज्या वेळेला हे लोक आता आपल्या गावी जाणार, बंगालला जाणार माघारी, त्यावेळेला ते महाप्रभूकडे येऊन बसून म्हणायचे, महाप्रभू आम्हाला काय उपदेश सांगा. ठीक आहे, 2 गोष्टी करा. किती गोष्टी? 2 गोष्टी. पहिली गोष्ट सदैव हरिनाम घ्या. काय करा? सदैव हरिनाम घ्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर सदैव हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. मंत्र एकच आहे त्यामुळे त्यात काही कन्फ्युजन नाही. महामंत्र जो आपण म्हणला तो. दुसरं, सदैव वैष्णवांची सेवा करा, साधू संघ घ्या. आता त्यांनी मंत्राबद्दल विचारलं नाही कारण मंत्र एकच आहे की मंत्र कोणता म्हणून. त्यांनी विचारलं की वैष्णव म्हणजे कोण? काय विचारलं? हे महाप्रभू वैष्णव म्हणजे कोण?
आणि त्यावेळेला चैतन्य महाप्रभू म्हणतात, प्रभु कहे याहर मुखे सुनी एक बार, कृष्ण नाम से पूज्य श्रेष्ठ सबकार. ते म्हणतात, who chants the holy name of the Krishna just once may be considered a Vaishnava. Such a person is worshipable and is the topmost human being. ज्या व्यक्तीनं आपल्या आयुष्यामध्ये केवळ एकदा म्हणलंय काय, कृष्ण, तो वैष्णव आहे. कोण आहे तो? वैष्णव आहे. आणि तो सर्व बाकीच्या मनुष्यांच्या मध्ये श्रेष्ठ आहे. पहिलं वर्ष गेलं, त्यांनी भरपूर हरिनाम घेतलं, वैष्णव सेवा केली. दुसरे वर्ष आलं, रथयात्रा झाली. रथयात्रा झाल्यानंतर पुन्हा एक भक्त गेले कुलियाग्रामचे, महाप्रभूंच्या जवळ बसले. म्हणजे महाप्रभू आम्हाला आज्ञा द्या, शिक्षा द्या, मार्गदर्शन करा. ते म्हणजे दोन गोष्टी करा. काय? एकदा हरिनाम घ्या, मग दुसरं वैष्णव सेवा करा. हरिनाम कोणता? एकच महामंत्र. आता प्रश्न केला, वैष्णव म्हणजे कोण? आणि यावेळेला महाप्रभू सांगतात, कृष्ण नाम निरंतर जहार बदने, सेई वैष्णव श्रेष्ठ भज तहार चरणे. आता म्हणतात चैतन्य महाप्रभू, व्याख्या थोडीशी बदलली. A person who is always chanting the holy name of Krishna is a superior Vaishnava and your duty is to serve his lotus feet. आता महाप्रभूंनी वैष्णवाची व्याख्या थोडी बदलली. म्हणतात की जो निरंतर हरिनाम घेत आहे तो वैष्णव आहे. कोण? निरंतर हरिनाम घेतोय अशा व्यक्तीचे तुम्ही शरणांची सेवा करा. तिसरं वर्ष आलं, रथयात्रा झाली. पुन्हा हे कुलियाग्रामचे भक्त सर्व आले. महाप्रभू आम्हाला आज्ञा करा, काहीतरी उपदेश द्या. म्हणजे दोन गोष्टी करायच्या. काय? पहिली सदैव हरिनाम आणि दुसरी वैष्णव सेवा, साधू संत. वैष्णव म्हणजे कोण? तिसरी वेळ काय सांगतात बघा, यहार दर्शने मुखे ऐसे कृष्ण नाम, तहार जानिया तुम्ही वैष्णव प्रधान. ज्याचे दर्शन होताच हृदयामध्ये कृष्ण नाम स्फुरित होतं, ज्यांना पाहिल्यानंतरच असं वाटतं की मी कीर्तन करत राहावं, ज्यांना पाहिल्यानंतर असं वाटतं की भगवंताचं स्मरण होतंय, ज्यांना पाहिल्यानंतरच वाटतं की माझ्या समोर साक्षात भगवत स्वरूप उभा आहे, ते म्हणजे वैष्णव प्रधान. म्हणजे असे वैष्णव ज्यांच्या दर्शनानं संपूर्ण सृष्टी पावन होऊन जाते. मला आठवतंय की 2000 साली आमच्या गुरु महाराजांची व्यास पूजा होती आणि महाराजांच्या दर्शनासाठी पहिल्यांदाच मी महाराजांच्या बद्दल भरपूर काही श्रवण केलेलं होतं, पण महाराजांना कधी पाहण्याची संधी मिळाली नव्हती. आणि व्यास पूजेला डायरेक्ट आम्ही जाणार होतो आणि राधा गोपीनाथ येथे व्यास पूजा होती महाराजांची. आणि तिथं व्यास पूजा येतं गेल्यानंतर खालच्या हॉलमध्ये मी पाहिलं की सर्व ब्रह्मचारी बसलेले आहेत. फार सुंदर, सगळे जप, सकाळचा वेळ होती एकदम पहाटेची आणि सर्वजण जप करत आहेत. आणि दूर कुठेतरी कोपऱ्यामध्ये आमचे गुरु महाराज बसलेले होते. परंतु त्या एवढ्या सर्व अफाट गर्दीमध्ये महाराज एकदम उठून दिसत होते, असे प्रकाशमध्ये, असं जसं एक तेज पुंज असावं. आणि दूरून पाहिल्यानंतर असं वाटलं की हीच व्यक्ती आहे जी आपल्याला तारू शकते. आणि त्यावेळेला साष्टांग दंडवत प्रणाम केला, महाराजांच्याकडे पाहिलं, महाराजांचं दर्शन झालं, त्यांचं प्रवचन ऐकलं, संध्याकाळी कीर्तन झालं. मला आजही आठवते, आम्ही एका हॉलमध्ये झोपलेलो होतो. मी असं 2-4 वेळा रात्री दचकून उठलो की अरे अजून कीर्तन चालू आहे का काय मंदिरामध्ये. कारण ते आवाज असा भिनला होता, असा घुमायचा. आणि ती महाराजांची, आता महाराज गात नाही जास्त, पण ती सुंदर चाल होती जी मला आजही आठवते. हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हे जी टून होती ना, आज एवढी वर्ष झाल्यानंतर 24-25 वर्ष आली, ते आजही मी विसरलो नाही. म्हणजे हे जे संत असतात म्हणतात की गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आपण शुद्ध होतो, पण अशा वैष्णवांचं केवळ दर्शन केल्यामुळे व्यक्ती शुद्ध होऊन जातो. तर ते आहे वैष्णव प्रधान. आता कन्फ्युजन आहे. महाप्रभू म्हणजे एकदा म्हणाल तो पण वैष्णव, निरंतर म्हणाल तो पण वैष्णव, ज्याला पाहून हरिनाम घ्यावं तो पण वैष्णव. आपण संग कुणाचा करायचा, याला उत्तर देताना सांगतात शास्त्र आपल्याला,
कसं संग करायचा? जो व्यक्ती एकदा हरिनाम म्हणलेला आहे त्याला म्हणलेला आहे कनिष्ठ वैष्णव, त्या व्यक्तीला आपण मार्गदर्शन केलं पाहिजे, सहानुभूती दाखवली पाहिजे की तो हा व्यक्ती आलेला आहे, ह्याला आपण मार्गदर्शन केलं पाहिजे, ह्याला भगवत धामात नेलं पाहिजे, त्याच्यासाठी त्याला उपदेश दिला पाहिजे, त्याला जे जे आवश्यक आहे त्याला जप माळा द्या, यथा तथा त्याची अशी त्याची सेवा करा की तो हरिभक्तीमध्ये प्रगत होईल. पहिला. दुसरा आहे मध्यम अधिकारी. आपल्या वयाचे जे आहेत सर्व भक्तजन त्यांच्याबरोबर आपण कसं राहायचं? त्यांच्याबरोबर आपण मित्रताच्या नात्याने राहायचं. त्यांचे एकत्र आलो की प्रजल्पना करता कृष्ण कथा करणे, एकमेकाची साधना कशी चालली याच्याबद्दल चर्चा करणे, प्रचार कार्य कसं वाढवायचं याबद्दल चर्चा करणे, असा ही मध्यम अधिकाऱ्यांचा संघाचा आहे. आणि जी उत्तम अधिकारी आहेत त्यांच्या चरणांची सेवा करणे. तर अशा प्रकारे आपण या 4 महिन्यामध्ये काय करायचं आहे? साधू संघ. साधू संघानंतर आला काय? धामवास. धामवास. आणि हे धामवास एवढा महत्वाचा आहे ना, कारण ह्या धामवासामध्ये आपण सर्व गोष्टी करू शकतो, ज्या गोष्टी आपण आता इथं पाहतोय. पाचीच्या पाची अंग म्हणून म्हणले पहा, जेव्हा आपण पंढरपूरला जातोय, धामाला जातोय, तर काय करायचे? चला पंढरीशी जाऊ, विठू रुक्माई वर पाहू, डोळे निवतील कान, म्हणा तेथे समाधान. संत महंता होतील भेटी, आनंदे नाचू वाळवंटी. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाक. की जर पंढरपूरला जायचे तर तिथं उद्देश काय आहे धामाचा? तिथं गेल्यानंतर सुंदर दर्शन करायचे, भगवंतांचे संत महंतांचे भेटी होतील, कीर्तन होईल, ही सर्व गोष्टी एकाच वेळेला. म्हणून कार्तिक यात्रा महाराजांचा फार उद्देश असतो की आम्ही काय करतोय, कार्तिक यात्रेचे नियोजन करतो महाराज. किंवा या 4 महिन्यामध्ये धामामध्ये कोणत्याही तरी आपण जाऊन आलं पाहिजे, तिथं वास केला पाहिजे. तर हे धामवास महत्वाचा आहे. आणि 5वं काय सांगितले? डीटी वर्शिप. डीटी वर्शिप ही असं आहे की प्रत्येक गृहस्थाच्या घरामध्ये भगवंत असलेच पाहिजे, आणि त्या भगवंतांशी आपलं एक नातं असलंच पाहिजे. भले लड्डू गोपाल असो, आणि त्या नात्यामध्ये एक नाव असलं पाहिजे भगवंतांना. आता आमचे लड्डू गोपाल, तुमचे लड्डू गोपाल, त्यांचे लड्डू गोपाल, त्यांना एक नाव द्या. त्यांचं नाव मनोहर आहे, आमचे मनोहर आहेत, आमचे मुकुंद आहेत, आमचे गोविंद आहेत, आमचे गोपाल आहेत. असं नाव दिल्यानंतर काय होतं? एक नातं तयार होतं. आणि मग त्या नाताशी जेव्हा परस्पर संबंध तयार होतो भगवंतांची, त्यामध्ये मग गोडवा येतो, आणि मग भक्ती करण्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी मन तयार होतं. तर ही आहे डीटी वर्शिप. तर 2 भाग बघितले आपण. काय पाहिलं? तप आणि साधना. आता 3रा महत्वाचा भाग आहे सेवा. सेवा म्हणजे तर काय आहे? जीवाचा स्वभाव आहे सेवा करणे. तो सेवा केल्याशिवाय राहू शकत नाही. कुणी नाही मिळालं तर कुत्री पाडतो, सेवा करतो, पण सेवा करतो. सेवा केल्याशिवाय राहत नाही. मग सेवा कोणाची करायची? या 4 महिन्यामध्ये 3 गोष्टींची सेवा करा: भगवंतांची सेवा, गुरु सेवा आणि वैष्णव सेवा. आता भगवंत सेवा म्हणजे काय? भगवंताची सेवा म्हणजे आपल्या घराजवळ जिथं कुठं मंदिर असेल, विग्रह असेल, तिथं जाऊन त्यांच्या विग्रहाची सेवा करणे. परंतु ही सेवा होणार कशी? विग्रह सेवा करताना असं सांगितले की जोपर्यंत मनामध्ये भाव नाही. कोणता भाव नाही? प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन. जोपर्यंत ह्या विग्रहांना आपण भगवंत म्हणून पाहत नाही, तोपर्यंत सेवा होत नाही. आपल्याला वाटलं पाहिजे की अरे भगवंतांना थंड वाजत आहे, भगवंतांना गरम होत आहे, भगवंतांना भूक लागली असेल, भगवंतांना झोपवलं पाहिजे, भगवंतांना विश्रांती द्यायची आहे. हे संबंध आहे. म्हणजे जोपर्यंत आपण पाहत नाही की हे विग्रह नाही, कोण आहे ते? साक्षात भगवंत उभे आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात ना की जे विठ्ठलला म्हणतील की हे मूर्ती आहे, त्याच्या तोंडामध्ये किडे पडो का? कारण साक्षात पांडुरंग उभे आहेत. तर हा भाव जोपर्यंत आपण जोपासत नाही, तोपर्यंत भगवत सेवा होत नाही. आणि दुसरं काय दिलेलं आहे? आपण पाहतो की इस्कॉन मध्ये आपल्याला अनेक फेस्टिवल्स दिलेत. काय दिलेत? महोत्सव. ह्या 4 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त फेस्टिवल्स येतात पहा. आता सुरुवात होईल बलराम जयंती, वरला पौर्णिमा, त्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी, राधाष्टमी आहे, चातुर्मास, कार्तिक मास. तर असे या महिन्यामध्ये अनेक फेस्टिवल येतात. तर ज्या फेस्टिवल मध्ये भगवंतांचा आपण जन्मोत्सव साजरा करायचे. आता जन्मोत्सव साजरा करायचे म्हणजे कसं?
घरामध्ये लग्न कार्य असलं की आपण सर्वजण एकत्र येतो आणि झटतो. कशासाठी? कार्य चांगलं पार पडावं. त्याचप्रमाणे आता जर जन्माष्टमी येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, तर आपलं हे जी जगन्नाथ धाम आहे, तुम्ही सर्वजण इथे एकत्र येतोय आपण, तर हे काय आहे? एक कुटुंब आहे. काय आहे? कुटुंब. आणि याचे स्वामी कोण आहेत? भगवंत आहे. त्यांचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा, त्यांच्या जन्मदिवस साजरा करायचा. मग ही 4 जणांची जबाबदारी आहे का सगळ्यांची आहे? सगळ्यांनी झटलं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. प्रत्येकाने आता असा काळोखात चालू झाले पाहिजे की असे गोंधळ पाहिजे घरामध्ये येतो तुमच्या इथं. भगवंताच्या जन्माष्टमी आली, काय करायचं? कलेक्शन कसं करायचं? कोणती सेवा कशी करायची? कुठं स्टेज बांधायचं? कसं करायचं? कुणाला बोलवायचं? किती भक्त, जास्तीत जास्त कसे भक्त आणता येतील आपल्याला? हा गडबड चाललाय. हा डोक्यामध्ये, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग पाहिजे. असं नाही की केवळ मॅनेजमेंटच करायचं आणि आपण फक्त येऊन जायचं. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये हा विचार पाहिजे की मला भगवंतांचा जन्मदिवस खूप सुंदररित्या साजरा करायचे आणि प्रत्येकाने झटलं पाहिजे. काय काय प्लॅनिंग करता येते हे सर्व. आणि हे कोण बघतंय? भगवान बघत आहे की हा माझा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी किती धडपडतोय. यश अपयश ही दुय्यम गोष्ट आहे. यश मिळो नाही मिळो काही नाही, दुय्यम गोष्ट आहे. कनेक्शन आपण गेलो, कोणी दिलं नाही की दिलं काय फरक पडत नाही. प्रयत्न केला हा महत्वाचा आहे. घराबाहेर पडलो, पावसात भिजत मी कलेक्शन केलं हे महत्वाचं आहे. ह्याच्या होणार काय आहे की भगवान प्रसन्न होणार आहे. तर या चातुर्मासामध्ये जी आपण ही तपस्या करणार आहे यानं आपल्याला हे मिळणार आहे. दुसरं काय आहे? गुरु सेवा. गुरुची सेवा 2 प्रकारे होते. कसे? बपू आणि वाणी सेवा. बपू म्हणजे ज्या वेळेला गुरु आपल्या समोर प्रत्यक्ष आहेत तेव्हा त्यांना चांगला प्रसाद द्या, त्यांची शरण सेवा करा, जे काही सेवा करता येते ते करायची. परंतु ज्या वेळेला गुरु नाहीत त्यावेळेला कोणती सेवा करायची? वाणी सेवा. वाणी म्हणजे काय? महाराज म्हणतात की वाणी सेवा म्हणजे सर्वोत्कृष्ट वाणी सेवा. फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑफ युअर गुरु महाराज. आपल्या गुरुनी जे तुम्हाला उपदेश दिले, इन्स्ट्रक्शन्स दिले, त्याचा पालन करा. आणि गुरुंचं सर्वोत्तम इन्स्ट्रक्शन काय आहे? गुरु महाराजांनी दिली सर्वप्रथम आज्ञा काय आहे? 16 माळांचा जप करा. आपले गुरु पहिल्यांदा हे सांगतात, बाकी सर्व दुय्यम आहे. पहिला जप करा, त्यानंतर काय करायचे? सेवा करायची दास-दासानं म्हणून. हे 2 गोष्टी जर केल्या तर आपण गुरुचे इन्स्ट्रक्शन फॉलो करत आहोत. म्हणून पहा तुकाराम महाराज म्हणतात, गुरुची या मुखे होईल ब्रह्मज्ञान, न कळे प्रेम कोण विठोबाची. जोपर्यंत गुरु जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत विठोबाची प्रेम कोण कळत नाही आपल्याला. वेदाते विचारा पुराणे ते पुसा. तुम्ही वेदामध्ये शोधा किंवा पुराण पहा, विठोबाचा कैसा प्रेम भाव हे फक्त कोण सांगू शकता? फक्त गुरु सांगतो. तुका म्हणे सांडा जाणवेचा शीन, विठोबाचे कोण जाणी तो संत. तर विठोबा भगवंत हे कसे आहे, त्यांना काय हवे ते कोण सांगतं आपल्याला? गुरु सांगतात. म्हणून गुरुच्या मुखामधून आपण हे सर्व ऐकलं पाहिजे. आणि तिसरं सांगितलंय काय? वैष्णव सेवा. या 4 महिन्यामध्ये आपल्याला वैष्णवांची सेवा करायची आहे. कशी करायची? सिंपल फॉर्म्युला दिलाय. रूप गोस्वामी म्हणतात काय करा? ददाती प्रति गृह्णाति म्हणा, गुह्यम आख्याति प्रक्षति, मुञ्जते भोजते चैव, शर्विधि प्रीति लक्षणम. 6 कार्य करायला सांगितले ज्याच्यामध्ये वैष्णवांमध्ये काय होईल? प्रेम भाव वाढेल. काय करायचे? ददाती प्रति गृह्णाति, भेटी द्या एकमेकांना, छोटे छोटे भेटी द्या. हे पुष्प द्या असे प्रभू तुमच्यासाठी. काय नाही लागत, छोटासा पुष्प दिलं, पाण्याचा एक ग्लास दिला, तिथं बसलेले आहेत बॉटल दिली पाण्याची, छोटी सेवा. ददाती प्रति गृह्णाति, दिलं तर घ्या, पण नाही नाही मी फार करत तुमचे नाही, घ्या, स्वीकार पण करा. ते दिले स्वीकार. ददाती प्रति गृह्णाति, गुह्यम आख्याति प्रक्षति. गुह्य गोष्टीवर चर्चा करा. म्हणजे तो कसा आहे माहिती आहे का? गुह्य आहे ना? नाही, गुह्य गोष्ट म्हणजे काय? त्या परमपित्याबद्दल, ते परम गुह्य ज्ञान काय आहे? राजविद्या राज गुह्यम पवित्रेदम उत्तमम. तर ते राजविद्याबद्दल चर्चा करायचे, त्या परम गुह्य ज्ञानाबद्दल. आज शास्त्रामध्ये मी काय वाचलं, तुम्ही काय वाचलं, मग दोघांचा सपोर्ट. वैकुंठामध्ये असं सुंदर वातावरण आहे. तिथं गेल्यानंतर असं नसतं की, असं म्हणतात की जर एक पक्षीनं सुरुवात केली गायला, कोकिळानं,
कू कू, तर बाकी सर्व पक्षी शांत होतात का? आणि हा गातोय, भगवंत हे श्रवण करतात. मग तो थांबला की मग दुसरा पक्षी गातो. एकमेकाला प्रोत्साहन देतात. ईर्ष्या नाही तिथं, द्वेष नाही. तुम्ही पुढे जा, तुम्ही सेवा करा. तर हे आहे वैकुंठाचं वातावरण. बरं, आपल्याला घर कुठं बांधायचे विसरला नाही ना? तर नाही मात्र आमचं काय घेणं दिलं त्या वैकुंठाशी. आपला प्रवास तिथं चाललाय नाही का? तर वैकुंठामध्ये घर बांधायचे म्हणून आपल्याला ट्रेनिंग घेण्यासाठी इथं पाठवले. मग इथं आल्यानंतर इथं भक्तांच्या संघात ठेवले. इथं त्रास होणार. परवा एका प्रवचनामध्ये ऐकलं की वैष्णव हे तुम्हाला त्रास देणार, तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. होणार त्रास. का त्रास होणार? कारण सवय नाही. का सवय नाही? कारण का अहंकार, नित्य अहंकाराला आपण जोपासले. हा नित्य अहंकार आपल्याला नंतर म्हणून देत नाही. हा सदैव वाला वाटतं की मी आय एम द बॉस, मी टॉपवर, मी म्हणेन ती पूर्व दिशा, बाकीचं नाही ऐकायचं. तर हा नित्य अहंकाराला जेव्हा ठेस लागेल तेव्हा जो खाली येतो त्यावेळेला आपण श्रवण करण्याची क्षमता येते. तर हे इथं जे वातावरण आहे, इथं जर संघामध्ये त्रास होत असेल तर तो त्रास सहन करायला जेव्हा आपण शिकतो आणि म्हणतो की प्रभू तुम्हारी कृपा आहे, जे काय होते भगवंता तुझ्या इच्छेमुळे होते. हे भगवंता तुम्हाला हे दिलं. प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा भगवंतांचा हात पाहायला शिकतो त्यावेळेला आपण वैकुंठामध्ये प्रवेश करायला शिकतो. ते वैकुंठ आहे. म्हणून म्हणायचे भक्तिविनोद ठाकूर, मी माझ्या घरामध्ये प्रवेश केला की वैकुंठात प्रवास केल्यासारखं वाटतं. का माझं घरच वैकुंठ आहे. रूपात म्हणायचे माझे प्रत्येक मंदिर वैकुंठ आहे. आणि तिथं भगवान कृष्णाविषयीच आहे. पण जिथं चर्चा होत नाही ते वैकुंठ नाही, हे पण आपण मान्य केलं पाहिजे. ज्या वैकुंठामध्ये जिथं कृष्णाविषयी चर्चा होती, भगवंतांच्या भक्तांची सेवा होती, तेच वैकुंठ आहे. नाहीतर बाकी मग आश्रमशाळा आहेत, धर्मशाळा आहेत. म्हणून ह्या मंदिराला जर वैकुंठ बनवायचे तर काय करायला पाहिजे? हे 6 आधार भक्तामध्ये असणं आवश्यक आहे. आणि हे स्ट्रक्चर आहे. त्याचा प्राण कोण आहे? प्राण भक्त आहेत. आपण मंदिर बनवले, शरीर बनवलंय, आत्मा कोण आहे? आपण सर्व भक्त आहे. तर ह्यांच्यामध्ये नाती चांगली पाहिजे. ददाती प्रतिगुरु नाती झालं, गुह्यम आख्याती प्रचलित भोंजते भोजते चैव. एकमेकाला घरी आमंत्रण द्या. या 4 महिन्यामध्ये आमच्या घरी प्रसादाला या. प्रेम वाढतं प्रसादाला दे, मग त्यांच्या घरी तुम्ही जा. हे आदान प्रदान आहेत. आणि हे भौतिक जगामध्ये पण तुम्ही पहा, जर कुठला बिझनेस वाढवायचा असेल ना तुम्हाला, तुमचा बिझनेस पार्टनरशी आदान प्रदान करावं. तुमचा बिझनेस कसा टॉपला जातोय, कोणते पण असू द्या, कुठंही लागू पडतो हा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला सर्वोत्तम फॉर्म्युला आहे नाती घट्ट करण्यासाठी, नाती सर्वोत्तम बनवण्यासाठी. ही 6 गोष्टीवर जो कार्य करतो तो भौतिक क्षेत्र असो, आध्यात्मिक क्षेत्र असो, प्रगती करणारच. तर वैष्णव सेवा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ह्या 6 गोष्टींचं आदान प्रदान करायचं आहे. आणि हे एवढं महत्वाचं आहे की भगवंत स्वतःच्या कृतीतून दाखवून देतात. भगवंताने स्वतः अनेक वेळा दाखवले की कशी वैष्णव सेवा ही श्रेष्ठ आहे. म्हणून भगवत म्हणतात मत भक्ता पूजा अभिधिका. भगवान कहते हैं मेरे भक्त की सेवा में लगना मेरी सेवा में लगने से कोशिश करने से बेहतर है. माझी डायरेक्ट सेवा करण्यापेक्षा माझ्या भक्ताची सेवा करा, मी लगेच प्रसन्न होईन. काय म्हणतात? भगवंत प्रसाद घेतात, कसे घेतात? तू वैष्णवाच्या मुखातून घेतात. भगवंत सेवा स्वीकारतात, कशी स्वीकारतात? वैष्णवांची सेवा केल्याने. म्हणून भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताची पूजा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून आपण वैष्णव सेवा केली पाहिजे. आणि ह्याचं सुंदर उदाहरण येतं पुंडलिक महाराज. हे मागच्या जन्मी मुचुकुंद राजा होते. आणि त्यांनी ज्या वेळेला पाहिलं भगवंताचं सुंदर रूप, ती कथा घेत नाही कारण वेळ झालेला आहे, तर त्यांनी इच्छा केली की भगवंता मला तुमचं हे रूप पुन्हा पाहायचे. तर ते म्हणले पुढच्या जन्मी तू पुंडलिक महाराज होते. आणि हे जन्माला तर आले, परंतु फार निष्ठुर व्यक्ती म्हणून जन्माला आले. आई वडिलांना खूप त्रास द्यायचे. त्यांच्या आई वडिलांनी ठरवलं एकदा काय करायचं, तीर्थाटन जायचं. ह्याला कंटाळून तीर्थाटनला गेले तर त्याच्या पाठीमागे घेऊन पळत गेले. कुठं गेले तिथे? छळ करायसाठी. तर कुकुट महाराजांचा आश्रम होतं, तिथं त्यांचे आई वडील थांबले होते. हेही तिथं गेला, तिथं त्यांना त्रास देण्यासाठी. रात्री झोपला असताना अचानक त्याचा डोळा उघडला आणि त्यानं पाहिलं की 3 अत्यंत क्रूर स्त्रिया तिथं आल्या. आणि त्यांनी काय केलं? आश्रम स्वच्छ करायला सुरुवात केला, झाडू मारायला. जसा झाडू मारला, पोचा मारला, सर्व जमटे बाजूला केली, आश्रम स्वच्छ केला, त्या 3 क्रूर स्त्रिया एकदम सुंदर युवती झाल्या. आणि हा पाहत होता तिथून, अरे हे असं कसं घडलं? हा जाऊन त्याच्या समोर उभा राहिला, म्हणला हे देवीनो तुम्ही कोण आहात? ते म्हणजे आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहे. तुम्ही आता एवढ्या क्रूप होता, एवढा सुंदर दिसता,
म्हणजे हो, ह्या संपूर्ण जगातली लोक येतात, आमच्यामध्ये स्नान करतात आणि पाप सोडून जातात. जेव्हा पाप होतात आमची ही अशी अवस्था होती, ग्रुप होतो. मग तुम्ही काय करता? म्हणून आम्ही वैष्णव सेवा करतो. आश्रम मध्ये येतो या कुटुंब महाराजांच्या, इथं काहीतरी सेवा केल्यानंतर आम्हाला पुन्हा आमचं रूप मिळतं. किती सुंदर मार्ग आहे. मला पण सांगा ना, मी कुणाची सेवा करू? अरे मूर्खा, तुझ्या घरात वैष्णव आहेत, तुझे आई वडील. आणि मग कुटुंब महाराजांनी सेवा केली. आणि काय ती सेवा? अशी सेवा केली की परब्रह्म भेटायला आले त्यांना. आणि परब्रह्म जेव्हा भगवान विठ्ठल भेटायला आले तर कुठली महाराज म्हणतात, थांबा, थोडा वेळ थांबा, थोडीशी सेवा राहिलेली आहे. भगवंत आनंदाने म्हणतात, हो मी तुझ्यासाठी थांबतो. आणि आपले हात कमरेवर ठेवले, वाट पाहत आहे. योगी 28. तर पांडुरंग वाट पाहत आहेत. दर्शन भक्त कोण होते? पहिला प्रश्न आहे. भक्त कोण होते? ते आई वडील होते, है ना. त्यांना दर्शन नाही मिळालं. कुणाला दर्शन मिळालं? पहिलं भक्ताच्या भक्ताला. म्हणून भगवंत म्हणतात की माझ्या भक्ताची पूजा ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. याचा अर्थ काय आहे की आपण कोणत्याही वैष्णवांच्या प्रति अपराध नाही केला पाहिजे. 6 रूपानं सांगायचं झालं तर हे महत्वाचं आहे. आणि शेवटी सांगायला आहे सदाचार. सदाचार म्हणजे सद्गुण. उद्या सकाळी उठल्यानंतर मी सद्गुणी बनणार, माझ्यामध्ये चांगले गुण येणार. होईल का असं? सकाळी उठल्या की होणार का? उठल्या उठल्या नाही होणार. कारण सद्गुण किंवा सदाचार हा अलंकार आहे. कोणाचा? वैष्णवांचा. आपण सुंदर कपडे घातले, तिलक घातलेला आहे, कंठी माळ आहे, आणि हातामध्ये जपमाळ घेतलेली आहे आणि वावरत आहे भक्ताच्या समुदायामध्ये. ह्याच्यामुळे व्यक्ती सुंदर दिसणार नाही. पण त्याच्यामध्ये जर हा सद्गुण रूपी अलंकार असेल, त्याच्यामध्ये सद्गुण असतील, तो पाहता क्षणी तुम्हाला नमस्कार करतोय, वैष्णव प्रणाम करतोय, मुखामध्ये हरिनाम आहे, हृदयामध्ये प्रेम आहे, तर असा जो अलंकार आहे तो भगवंतांना जास्त आकर्षित करतो. आणि कधी होणार? ज्या वेळेला आतापर्यंत जे आपण श्रवण केलं ते सर्व जेव्हा आपण या 4 महिन्यामध्ये उतरू आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेला हा अलंकार येणार आपल्यामध्ये. हा बहुमूल्य अलंकार आहे, खूप किमतीचा. तो अलंकार कधी मिळणार आपल्याला? कार्तिक महिन्यामध्ये. आता ह्या महिन्यापासून जी तपस्या चालू होईल, श्रावण पासून ते कार्तिक पर्यंत 4 महिने जेव्हा आपण हे सर्व करणार, तपस्या साधना येते, त्यावेळेला एक अलंकार मिळणार भगवंतातर्फे भेट. काय? सद्गुण रूपी अलंकार. आणि मग हे वारीचा प्रवास आपला ही आषाढी पासून जो चालू झालेला आहे तो कुठं जाणार? तिकडे जाणार. तर हा अलंकार प्राप्त करण्यामध्ये एक अडथळा आहे, महाराज आमचे सांगतात. तो काय आहे? नो बॅक बायटिंग. बॅक बायटिंग म्हणजे पाठीमाग एखाद्याची निंदा करणे. समोर असताना गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही पाठीमागे जेव्हा बोलताय तेव्हा ते फार निंदनीय म्हणलेलं आहे. आणि आपण कधी करतो? ज्या वेळेला आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल द्वेष असतो किंवा ईर्ष्या. तर बॅक बायटिंग न करता जेव्हा आपण जाणार आणि मग आपण कुठं जाणार? कार्तिक मध्ये, कार्तिक एकादशीला पुन्हा पंढरपूरला. आता पुन्हा लाखोंची गर्दी आहे तिथं, हजारो लाखो भक्त आलेले आहेत. आणि ह्या भक्तांमध्ये आता जेव्हा आपली ही साधना पूर्ण झालेली आहे, आपण मनाची तपस्या केलेली आहे, बुद्धीची केली, अहंकाराची केलेली आहे, शारीरिक तपस्या झालेली आहे, साधना केलेली आहे, सेवा केली आहे भगवंतांची, वैष्णवांची, गुरु महाराजांची, त्यावेळेला आपल्याला आता तिथं भगवंत दर्शन देणार. कसं? तर त्यावेळेला भगवंत दर्शन देतील, पण भगवंत यावेळेला आपल्याला शोधत असतील की अरे तो चातुर्मास मध्ये सेवा केलेला भक्त कुठं आहे? तो तपस्वी व्यक्ती कुठं आहे? तो व्यक्ती कुठे आहे ज्याचा हृदय आता शुद्ध झालेला आहे? तो व्यक्ती कुठे आहे ज्याचं हृदय आता मृदू आहे? तो व्यक्ती कुठे आहे ज्याच्या हृदयामध्ये कृष्ण नाम संचारलेलं आहे, त्याच्या रोम रोम मधून कृष्ण ध्वनी निघत आहे? अशा भक्त. कारण भगवंत कसे आहेत? माखन चोर आहेत. कसे आहेत? माखन चोर. माखन चोर होतात. माखन कसं असतं? मुलायम, स्वादिष्ट, पौष्टिक. आपलं वातावरण, आपलं व्यवहार असा असला पाहिजे की इतरांना पोषण मिळलं पाहिजे. आपण एवढे मृदू असलो पाहिजे, एवढं गोड असलो पाहिजे, एवढं नम्र असलो पाहिजे. त्यावेळेला ते कृष्णाची, त्या विठ्ठलाची दृष्टी आपल्याला शोधणार संपूर्ण या लाखोच्या गर्दीमध्ये. आणि ह्या लाखोच्या गर्दीमध्ये जेव्हा भगवंत आपल्याला पाहतील आणि तुम्ही जेव्हा आपण त्याच्याकडे पाहू, तर भगवंतांच्या
मुखावर एक स्मित हास्य दिसेल. काय दिसेल? स्मित हास्य. तर ह्या 4 महिन्याची तपस्या तिथं दिसणार आहे. 1 सेकंदासाठी का होईना भगवंत पाहून आपल्याला हसणार. तुम्ही जर अनुभव घेतला असेल नसेल तर पहा, जर तुम्ही भगवंतांना विग्रहांना साक्षात भगवंत म्हणून पूजित करत असाल तर त्यांच्याशी नातं जोडल्यानंतर या फोटोमध्ये पण तुमच्याकडे जर तुम्ही रोज नित्यनेमाने जर प्रणाम करत असाल ना, या फोटोमध्ये सुद्धा भगवंत तुमच्याकडे पाहून हसतील. पण तसे चेतना पाहिजे. जर चुकीचं कार्य करून समोर आला तर ते भगवंत रागवलेले पण दिसतील तुम्हाला. पण तसं नातं जोडलं पाहिजे. तर ते नातं जोडल्यानंतर, कारण भगवंत आपल्यापेक्षा जास्त उतावळे आहेत. म्हणून म्हणतात वाट पाहे उभा भेटीची आवडी कुपाळू तांत्रे उतावळे. भगवंत फार उतावळे आहेत आपल्याला भेटायसाठी, वाट पाहणार आहेत. आता ते शयन एकादशीला निद्रस्त झाले आहेत, परंतु 4 महिन्यानंतर आता या 4 महिन्यामध्ये आपण जी तपस्या करणार, आपल्याला स्वतःला शुद्ध करणार आणि पुन्हा वारीमधून जाणार पंढरपूरला, त्यावेळेला जेव्हा भगवंत आपल्याकडे पाहतील तर त्यांच्या चेहऱ्यावर काय आलं पाहिजे? स्मित हास्य. ते स्मित हास्यच काय आहे? तिकीट आहे त्या वैकुंठ लोकांना जाण्याची. आणि ऑटोमॅटिक तिथं विश्वकर्मानं तुमच्यासाठी घर बांधलेलं असेल. तिथं जाऊन विटा घेऊन जायची गरज नाही, घर बांधायची गरज नाही. वैकुंठामध्ये आपलं घर, आपला निवारा पांडुरंग तयार करणार आहे. म्हणून सर्वांनी ह्या 4 महिन्यामध्ये हे 4 गोष्टी करा. आणि हीच खरं गूढ रहस्य आहे जे आपल्याला माहित नसतं. आपण जातो, दर्शन घेतो आणि माघारी येतो आणि नंतर विसरून जातो 4 महिन्यासाठी, पुन्हा कार्तिक मध्ये जातो. पण या 4 महिन्यामध्ये काय करायचे? एकदा उजळणी सांगा, ऐकले का नाही समजून? पहिलं तप करायचे. हरी बोल. काय कोणाचं तप करायचंय? अरे समजतच नाही. शारीरिक आणि मानसिक तप झाला. दुसरं साधना. ऐकले ना सगळ्यांनी? बरं झोपले नव्हता ना सगळे? आता बस मिस होणार आहे तुमची बरं का. साधना करायची. साधनामध्ये किती गोष्टी सांगितल्या? 5 गोष्टी आहे ना. कशा लक्षात ठेवायच्या 5 गोष्टी? ABCD. A फॉर association, B फॉर बुक्स, C फॉर D फॉर ड्युटी वर्कशीट आणि D फॉर धामवास. तर धामामध्ये या कार्तिक यात्रे, या कार्तिक म्हणतो मी, 4 महिन्यामध्ये कमीत कमी एखाद्या तीर्थस्थानामध्ये जाऊन तिथं वास करा. तिथं राहिलं पाहिजे. ते 5 गोष्टी. त्यानंतर साधना झाली. नंतर काय? सेवा. सेवा कशी करायची? कुणाची? 3 गोष्टी सांगितल्या. कुणाची? भगवंत सेवा कशी करणार? पुढं आली आता जन्माष्टमी आली, फेस्टिवल साजरे करून भगवंतांचा सुंदर असा जन्मोत्सव साजरा करायचे. ती भगवंताची सर्वोत्तम सेवा आहे. त्यानंतर गुरु सेवा कशी करायची? गुरुच्या आज्ञांचं पालन करून आहे ना. बापू आणि वाणी आहे, पण बापू आपल्याला भेटत नाही, वाणी रूपाने भेटतात. तर त्यांच्या आज्ञांचं पालन करू. आणि तिसरं वैष्णव सेवा कसं करायची? कशी करायची? मनापासून श्लोक करत म्हणा, सगळ्यांनी म्हणा. ददाती प्रति गृह्णाति. तुम्ही म्हणायची, मी नाही म्हणणार. गुह्यम आख्याति पृच्छति. भुंजते भोजते चैव. षड्विधी प्रीती लक्षणम. ह्या 6 गोष्टी देवाण घेवाण करा. गुह्यम आख्याति पृच्छति, भगवंताविषयी चर्चा करा. आणि भुंजते भोजते चैव, एकमेकांना प्रसादाला बोलवा नाही करा. हे 6 प्रीतीचे लक्षणं सांगितलेली आहेत. ही सेवा केली. ही सर्व केल्यानंतर काय मिळणार आपल्याला? चौथी गोष्ट काय सांगितली? सदाचार, सद्गुण येणार. आणि हे सर्व पुंज घेऊन जेव्हा आपण कार्तिक महिन्यामध्ये पांडुरंगाकडे जाऊ त्यावेळेला काय शोधायचे आपल्याला? काय शोधायचे मार्केटमध्ये? स्मित हास्य. भगवंतांच्या चेहऱ्यावर ते स्मित हास्य पाहण्याचा प्रयत्न करायचे. दर्शनामध्ये दुसरी कुठली लालसा नाही पाहिजे. दर्शनामध्ये ही विचार नाही करायचे की घरी कोण आहे, पाठीमागे मी एकटे राहिली का गोळीत मी एकटा आलो, काय नाही. भगवंत कुठे आहे? पांडुरंगाला ही नजरनं शोधलं पाहिजे आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य बघितलं पाहिजे. तिथं यश मिळणार आहे. आणि जे स्मित हास्य मिळाले की काय मिळाली आपल्याला? तिकीट मिळाली. कुठली? वैकुंठाची. तिथं आपलं घर शाश्वतरित्या तयार आहे. हा प्रवास टेम्पररी टू परमनंट हो पूर्ण होणार. हरी बोल.
कुणाचा काही प्रश्न याबद्दल, शंका आहे का कुणाला? जाणार नाही अशी शंका आहे का कुणाला? परवा एक प्रवचन मी ऐकत होतो, त्यामध्ये प्रभू सांगत होते, म्हणजे रडगाणं बंद करा. कसलं रडगाणं? मी फार पतित आहे हो, माझ्याकडून जप होत नाही, माझा वाचन होत नाही, सेवा होत नाही. बास झाली की म्हणजे आता किती वर्षे रडणार आहे तुम्ही असं? आयुष्य संपत चाललेलं आहे. आता तातडीनं गरुड झेप घ्यायची मला. रडगाणं नाही करायचं. जेव्हा आपण जसा एक सैनिक असतो, तो रडत बसत नाही युद्धाच्या मैदानावर, अरे त्या लोकांनी एवढे तुरपोळे आणलेत, तो गोळी मारल की मला मारणार मरणार तू. रडायचं नाही, धडाडीनं छाती ठोकून असं उभं राहिलं पाहिजे. हो मी युद्ध करणार, कारण की हे युद्धच आहे, हा बंडच आहे या भौतिक जगातून बाहेर पडण्यासाठी. तर आपण सर्वजण महाप्रभूंचे सैनिकच आहोत आणि सर्वांनी निर्धार केला पाहिजे की काही करून मला हा युद्ध जिंकायचे आहे, मृत्यूवर विजय प्राप्त करायचा. मृत्यूच्या डोक्यावर पाय घेऊन वैकुंठाला जाण्याची क्षमता आपल्या सगळ्यामध्ये आहे आणि त्यासाठी आपल्याला भगवंताने भरपूर काय दिले. हे सर्व गोष्टी आपण सहज दिले, अवघड काहीच नाही आहे. हे सर्व गोष्टीचं पुंजी घेऊन आपण एकमेकाला साथ देऊ, एकमेकाला सहाय्य करू, अवघे धरू कुठला पंथ? कृष्ण पंथ. कृष्णाचा पंथ, सुपंथ म्हणजे. तर होऊ शकतं सर्व. तर कोणाची काही शंका आहे, काय प्रश्न? हा शरीर आणि सूक्ष्म हा हा स्थूल शरीराला आपण हे बोलतो, पण सूक्ष्म शरीराचं सगळं वर्चस्व लागतं ना त्या स्थूल शरीर. बरोबर. मग आपला जो रस्ता आहे तो आपण सूक्ष्म शरीर पहिल्यांदा चांगल्या करायचं का स्थूल शरीर पहिल्यांदा सरळ करायचं, नंतर मग सूक्ष्म शरीराकडे जायचं? तर पहिला कुणाकडे लक्ष द्यायचं, सूक्ष्म शरीर का स्थूल शरीर? महत्वाचं तर सूक्ष्म शरीर आहे ना, तेच आपल्यावर वर्चस्व लागेल. जर आपला रस्ता सूक्ष्म शरीराकडे गेला, मन बुद्धी अहंकाराकडे, त्याला जर आपण कॅप्चर केलं तर स्थूल शरीर काय करणार? ह्या दोन्हीतलं मला सुंदर प्रश्न आहे. कुणाकडे लक्ष द्यायचं, थोरल्या मुलाकडे का धाकट्या मुलाकडे? तर कसं आहे की दोन्ही शरीर आहेत आपले, आणि कुणाचे आहेत ते? आपलेच आहे. हे जे शरीर आहे हे शरीर का सांभाळायचे? कारण हे एक मंदिराप्रमाणे आहे. हे जे स्थूल शरीर दिसतंय, म्हणून असं नाही की आपण सूक्ष्म शरीराची काळजी घेत असताना या शरीराकडे दुर्लक्ष करायचं. या शरीराला जर आजार झालाय तर याला दवा दिली पाहिजे. हे शरीर जर थकले तर याला विश्राम दिला पाहिजे. तर ह्या शरीराची काळजी घेणे, कारण की हे विष्णूंचं मंदिर आहे. आणि त्यानंतर या शरीराला चालवणार म्हणजे सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धी आणि अहंकार. कारण मनामध्ये विकार झाला की शरीरावर त्याचा प्रतिकार दिसतो आपल्याला. तर त्यासाठीची साधन आहे, म्हणून शरीराची तपस्या वेगळी सांगितली मी सांगितली ते बरोबर. ती तपस्या आपण शारीरिक तपस्या आहे. ती तपस्या करत असताना असं नाही की मनाची तपस्या नाही करायची, त्याचबरोबर मनाची पण तपस्या करायची. जसं आपण सकाळी उठतोय, सकाळी उठण्यासाठी मला संध्याकाळी लवकर झोपलं पाहिजे बरोबर. तर ही झाली शरीराची तपस्या, मी संध्याकाळी लवकर झोपतोय. आणि सकाळी उठतोय ती झाली मनाची तपस्या, कारण की सकाळी उठल्यानंतर मी काय करतोय? चांगली साधना करतोय. म्हणजे हे दोन्हीचा समतोल राखत आपण जायला हवं. या शरीराला लागतंय खाण्यासाठी, भोजन लागतंय, ही झाली शरीराची तपस्या. पण ह्या शरीराला मी फक्त कृष्ण प्रसाद देईन, ही झाली मनाची तपस्या. कारण की यानं काय होणार आहे? जसं अन्न तसं मन, म्हणजे मन कसं तयार होणार? जसं अन्न खाणं. म्हणजे आपण फक्त मी जे काही खाईन ते बघू दाखवलेलं खाईन. म्हणजे दोन्ही सायमल्टेनियसली चालणार आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला समतोल राखायचा आहे. हरी बोल. समजलं मग? अजून कुणाला काय प्रश्न? हा बरोबर. असं म्हणलं की आता तुमच्या बोलण्यात आलं की जसे खावे अन्न तसे होते मन. त्या मनासाठी अजून एक असं म्हणलं की जे मनी दिसे ते स्वप्नी, जे मनी बसे ते स्वप्नी दिसे. एक जैन किंवा आपले जे इस्कॉनचे जे भक्त आहेत ते कधी कल्पनेमध्ये सुद्धा मांसाहार करत नाही. ते त्या दुकानाच्या आसपासनं जरी गेले तरी ते दिसलं पण त्याच्याकडे विचारच करत नाही ते बरोबर. तरी सुद्धा स्वप्नामध्ये एक व्यक्तीने मला असं विचारलं की मी इतका सगळं आहे तरी माझ्या स्वप्नामध्ये मी मांसाहार विकत घेतला नाही. 3 सख्खे भाऊ आम्ही एकत्र बसलोय आणि पावशेर मांसाहार विकत घेतलं. विकत घेतल्यानंतर आता खंत झाली की हे आपलं काम नाही, तरी सुद्धा विकत खाल्लं नाही, पण स्वतःसाठी विकत घेतलं.
आता म्हणजे मी एकतरी मला काय ह्या विषयावर म्हणजे पश्चातापी होतं आणि हे असं स्वप्न का पडलं वारंवार पडते का एकदा पण? नाही एकदा पण. स्वप्न म्हणजे काय आहे? मनाचा स्वभाव असा आहे की मन काय करतं, दिवसभर वेगवेगळे दृश्य पाहते. मनानं पाहिलं सोनं, मनानं पाहिला पर्वत. मन काय करतं, मिक्स करतं. सोन्याचा पर्वत, तुमच्या स्वप्नामध्ये काय आला? सोन्याचा पर्वत आला. तर मनाचा एक स्वभाव की मिक्सर करतं. दुसरी गोष्ट, जर वारंवार दिसत असतं तुम्हाला, तर हे मन कधीपासून आपल्याला, आता ह्या शरीरामध्ये तुम्हाला 30-40-50 वर्ष झाली आहे ना, तेव्हापासून हे मन तुमच्या बरोबर आहे असं नाही. हे मन, हे शरीर तुमच्या बरोबर आहे. कुठलं? हे जे दिसते ते 40 वर्षापासून 50 वर्षापासून. पण हे मन आहे ना, मन हे अनादी काळापासून आहे. जेव्हापासून या भौतिक जगतात पडलोय आपण, तेव्हापासून हे मन, बुद्धी आणि अहंकार शरीर, सूक्ष्म शरीर, मग ते अनेक लाखो करोडो जन्मांचे संस्कार घेऊन मन आलेलं असतं. म्हणून ह्या जन्मामध्ये आल्यानंतर, भक्ती सुरुवात केल्यानंतर पण आपल्याला वाटतं की अरे मी कुठं चुकतोय, माझं पूर्णत्व मला का प्राप्त होत नाही, माझं अजून मन पाठीमाग का ओढते. तर ह्या जन्मामध्ये तू काहीच केलं नाही, या जन्मामध्ये तुला सर्व काही मिळालं, पण पाठीमागचे संस्कार जे असतात ते जायला वेळ जातो. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला आपण पुन्हा पुन्हा त्या चुका करताना दिसतो. का? कारण पाठीमागचे संस्कार मनावर दृढ असतात आलेले, ते संस्कार पुसण्यासाठी वेळ जात असतो. तर मागच्या संस्कारामध्ये, मागच्या जन्मामध्ये अनेक जे कार्य केले ते या जन्मामध्ये पण आपल्याला रिफ्लेक्शन होत असतं. आणि हे मन अजून पुढे जाणार आहे. हे मन, बुद्धी, अहंकार, शरीर कुठपर्यंत असतं आपल्या बरोबर? शेवटपर्यंत. वैकुंठाला पोहोचल्यानंतर गळून पडतं खाली, तोपर्यंत हे शरीर आपल्या बरोबर राहणार आहे. जोपर्यंत जन्म घेणार तोपर्यंत हे सूक्ष्म शरीर कायम राहणार, आणि त्यामुळे त्याच्यावर येणारे संस्कार पण कायम राहणार. मग ते संस्कार फोडायचं काम या आपण भक्तीद्वारे करत असतो, हरिनामाद्वारे. ठीक आहे, थांबूया. हरी बोल. श्री कृपा की जय.